हे भाजणीचे वडे म्हणजेच कोंबडी वडे आषाढात कोकणात हमखास केले जातात. हे नॉनव्हेज बरोबरच खातात असं मुळीच नाही. हा पदार्थ आपल्या रस्सा भाजीबरोबर अतिशय उत्तम लागतो. म्हणजे मटारची भाजी असो किंवा वाटणाची कुठलीही रस्सा भाजी असो त्याच्याबरोबर खूप छान लागतात. चला तर मग पाहूया कसे करायचे हे वडे. तर सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये हे तांदूळ घेतलेले आहेत, ते थोडेसे आपण भाजून घेणार आहोत. अगदी भाजणीसारखे आपल्याला लालसर भाजायचं नाही आहे, तर थोडंसं मॉइश्चर काढण्याकरता आपण हे जिन्नस सगळं भाजून घेतो आहे. त्यामध्ये आपण हरभरा डाळ टाकलेली आहे. डाळसुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे, अगदी मिनिटभर भाजायची आहे, म्हणजे ती कडक होईल आणि चांगली दळता येईल. आता आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. मूग डाळ ही थोडीशी अशीच भाजून घ्यायची आहे. आता पहा, हे सगळे जिन्नस आपल्याला थोडं थोडं असं भाजून घेऊन आपल्याला हे तळून आणायचं आहे. हे आपल्याला वड्याचं पीठ तयार करण्याकरता गरजेचं आहे. पहा, आता उडदाची डाळ टाकलेली आहे आपण. आता या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर दिलेलं आहे, ते एकदा चेक करा. या प्रमाणानुसार तुम्ही जर केलं तर तुमचे वडे अतिशय रुचकर होतील. पहा, आता आपण हे धणे घेतलेले आहेत. धणेसुद्धा अगदी मिनिटभर भाजणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला जिरं घ्यायचं आहे. आता जिरं थोडंसं भाजून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला थोड्याशा मेथ्या घ्यायच्या आहेत. मेथ्यांमुळे चव एकदम खमंग येते. आता हे सगळं गार झालं की आपल्याला हे सरसरीत दळून आणायचं आहे. जसं डाळीचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला दळून आणायचं आहे. पहा, हे दळलेलं पीठ तुम्हाला मी दाखवते. हे पीठ कसं असं सरसरीत आहे. आता आपण हे मळून घेऊया. एका परातीत मी 2 वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे. त्यात हळद, नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि कडकडीत तेल तापवून तेलाचं मोहन टाकूया. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण पिठाला चोळून घेणार आहोत. व्यवस्थित चोळून घेऊन आणि मग त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आता आपण पुरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणेच हे मळायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी लागलं की एक्स्ट्रा पाणी घालून व्यवस्थित ते मळून घ्या. आणि हे मळून झाल्यानंतर आपल्याला एक साधारण 1.5 ते 2 तास आपल्याला हे असं बाजूला ठेवायचं आहे झाकून. पहा, हे 1-2 तासांनी मी काढलं आहे. पीठ छान आलेलं आहे, कारण त्यात उडदाची डाळ आहे तर ती प्रोसेस करते आणि हलके आपले वडे बनतात. थोडं घट्ट वाटत असेल तर पाणी लावून मऊ करून घ्या. आणि इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल लावून एक गोळा घेते आणि तो अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित पसरवायचा आहे. पहा, एकसारखा दाब देत पुरीच्या आकारात आपल्याला हे असं दाबून दाबून तयार करायचं आहे. आता तेल तर तापवलेलं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पहा, कशी टमकन फुगली पुरी. असेच सगळे आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता तेल थोडंसं जास्त गरम झालं होतं, त्यामुळे ही पुरी थोडीशी लालसर झाली आहे. तर ती काळजी घ्या की तेल एकदम जास्त गरम नाही असायला पाहिजे. आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे. पहा, आता ह्याचा रंग छान आला आहे. अशा सोनेरी रंगावरती आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. पहा, आता काही ठिकाणी या वड्यांना मध्ये भोग पाडण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण थालीपीठाला जशी भोकं पाडतो तसं ह्याला एक सिंगलमध्ये आपण भोग पाडायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. पहा, असं तळून घेऊया. हेही मस्त टम्म फुगतं आणि दिसायला एकदम छान दिसतात. पहा, असं सोनेरी रंगावरती तळून आपण सगळे हे वडे घेणार आहोत. आणि एखाद्या रस्सा भाजीबरोबर जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर रस्सा भाजीबरोबर खाऊन पहा, खूपच छान लागतात आणि हेल्दीही तेवढेच आहेत. चला आता मग करून पाहूया हे कोंबडी वडे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा. धन्यवाद.